आकाशवाणी पुणे. मंजुषा गायधनी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राष्ट्र प्रथम हा मंत्र समोर ठेवून कार्यरत रहा. मन की बात मधून पंतप्रधानांचं आवाहन. युवा पिढीनं शारीरिक आणि मानसिक आरोग्य जपण्याला प्राधान्य द्यावं, पंतप्रधानांची अपेक्षा. स्वच्छ माझा महाराष्ट्र या अभियानाचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रारंभ. डॉक्टर नितीन करीर यांनी स्वीकारला राज्याच्या मुख्य सचिव पदाचा कार्यभार. आणि सरत्या वर्षाला निरोप देत नवीन वर्षाचं सर्वत्र जल्लोषात स्वागत. आता सविस्तर बातम्या. राष्ट्र प्रथम हा मंत्र समोर ठेवून विकसित आणि आत्मनिर्भर भारत घडवण्यासाठी प्रत्येकानं कार्यरत रहा असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल केलं. आकाशवाणीवरील मन की बात या कार्यक्रमात ते देशवासियांशी संवाद साधत होते. या कार्यक्रमाचा हा 108वा भाग होता. भारताच्या विकासाचा सर्वाधिक फायदा युवा पिढीलाच होणार आहे, पण त्यासाठी देशातील युवा पिढी सुदृढ, निरोगी असायला हवी असं आग्रही प्रतिपादन त्यांनी केलं. बदलत्या जीवनशैलीमुळे वाढत चाललेल्या आजारांबद्दल चिंता व्यक्त करून शारीरिक आणि मानसिक आरोग्याचं महत्त्व मोदी यांनी विशद केलं. या दृष्टीनं देशाच्या युवा वर्गाला प्रेरित करण्यासाठी सद्गुरू जग्गी वासुदेव, महिला क्रिकेटपटू हरमनप्रीत कौर, बुद्धिबळपटू ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंद, अभिनेता अक्षय कुमार यांचे आरोग्यविषयक संदेशही मन की बातच्या कालच्या भागातून पोहोचवले. आहार आणि आरोग्य क्षेत्रात विस्तारत चाललेल्या स्टार्टअप क्षेत्राची माहितीही त्यांनी यावेळी दिली. यावेळी मुंबईतील इन्फी हिल आणि युवर दोस्त या आरोग्यविषयक स्टार्टअप्सचा उल्लेखही पंतप्रधानांनी केला. 2024 या वर्षाच्या शुभेच्छा देताना त्यांनी गेल्या वर्षातील उल्लेखनीय यशाचा आढावा घेतला. नारी शक्ती वंदन अधिनियम, G20 परिषद, चांद्रयान मोहिमेचं यश तसंच भारत जगातील सर्वात मोठी 5वी अर्थव्यवस्था झाल्याबद्दल अनेक देशवासियांनी पत्र लिहून आनंद व्यक्त केल्याचं पंतप्रधानांनी आवर्जून नमूद केलं. कला आणि क्रीडा विश्वातील भारताच्या यशाचाही त्यांनी उल्लेख केला. आझादी का अमृत महोत्सव आणि मेरी माटी मेरा देश हे अभियान, 70,000 अमृत तलावांची निर्मिती हे संपूर्ण देशाचं सामूहिक यश असल्याचं ते म्हणाले. 3 जानेवारी रोजी सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे. त्यानिमित्तानं त्यांना अभिवादन करताना पंतप्रधान म्हणाले, सावित्रीबाई फुले जी का नाम आते ही सबसे पहले शिक्षा और समाज सुधार के क्षेत्र में उनका योगदान हमारे सामने आता है. वे हमेशा महिलाओं और वंचितों की शिक्षा के लिए जोरदार तरीके से आवाज उठाती है. वे अपने समय से बहुत आगे थी और उन गलत प्रथाओं के विरोध में हमेशा मुखर रही. शिक्षा से समाज के सशक्तिकरण पर उनका गहरा विश्वास था. महात्मा फुले जी के साथ मिलकर उन्होंने बेटियों के लिए कई स्कूल शुरू किए. उनकी कविताएं लोगों में जागरूकता बढ़ाने और आत्मविश्वास भरने वाली होती. लोगों से हमेशा उनका यह आग्रह रहा कि वे जरूरत में एक दूसरे की मदद करें और प्रकृति के साथ भी समरसता से रहें. अयोध्येतल्या श्रीराम मंदिराबाबत देशभरात उत्साहाचं वातावरण आहे. अनेक जण कविता, गीतं, भजनांमधून आपल्या भावना व्यक्त करत आहेत. या सर्व रचना श्रीराम भजन हा हॅशटॅग वापरून समाज माध्यमांवर प्रसारित कराव्यात असं आवाहनही पंतप्रधानांनी केलं. मुंबईत राबवलं जाणारं स्वच्छता अभियान आता राज्यात सर्वत्र राबवण्यात येईल असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. स्वच्छ माझा महाराष्ट्र या महास्वच्छता अभियानाला मुख्यमंत्र्यांनी काल मुंबईत गेटवे ऑफ इंडिया पासून सुरुवात केली. त्यावेळी ते बोलत होते. छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वामी विवेकानंद यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला मुख्यमंत्र्यांनी पुष्पांजली अर्पण केली. त्यानंतर महाराष्ट्र गीतानं महास्वच्छता अभियानाला सुरुवात झाली. मुंबईत महास्वच्छता अभियान 10 ठिकाणी राबवण्यात येत आहे. आतापर्यंत झालेल्या 4 स्वच्छता अभियानातून 1300 टन कचरा गोळा करण्यात आला, तर 22,277 किलोमीटर लांबीचे रस्ते धुवून काढण्यात आले आहेत. प्रदूषण कमी करण्यासाठी पायाभूत सुविधांच्या विकासाबरोबरच पर्यावरण संवर्धनाकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी झाडं लावण्याबरोबरच स्वच्छता अभियानाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याची आवश्यकता आहे, असंही शिंदे म्हणाले. महाराष्ट्राच्या मुख्य सचिवपदी डॉक्टर नितीन करीर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. करीर यांनी काल संध्याकाळी मुख्य सचिवपदाचा कार्यभार मनोज सौनिक यांच्याकडून स्वीकारला. 1988च्या तुकडीचे अधिकारी असलेले करीर या नियुक्तीपूर्वी वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून कार्यरत होते. राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश शेठ काल सेवानिवृत्त झाले असून त्यांचा पदभार मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. मावळत्या सूर्याच्या साक्षीनं काल सर्वांनी 2023 या वर्षाला निरोप दिला आणि नव्या आशा, नवी स्वप्न आणि नव्या संकल्पांसह 2024 या वर्षाचं अत्यंत उत्साहात स्वागत केलं. राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातल्या जनतेला नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मुंबई, पुण्यासह राज्याच्या सर्वच भागात काल नववर्ष स्वागताचा जल्लोष पाहायला मिळाला. महाबळेश्वर, लोणावळ्यासारखी पर्यटन स्थळं, विविध शहरातले छोटे मोठे मॉल्स तसंच कोकणातल्या समुद्र किनाऱ्यांवर नागरिकांनी गर्दी केली होती. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवणमध्ये तारकर्ली, देवबाग, चिवला हे समुद्र किनारे पर्यटकांनी गजबजून गेले होते. विविध साहसी खेळ, नौकानयन, स्कुबा डायव्हिंग, सिंधुदुर्ग किल्ला दर्शनाचा पर्यटकांनी आनंद लुटला. अजून काही दिवस पर्यटनाचा हा हंगाम सुरू राहील अशी माहिती पर्यटन व्यावसायिकांनी दिली आहे. पुण्यात लष्कर भागात तसंच फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता आणि जंगली महाराज रस्त्यावर तरुणाईनं अत्यंत जल्लोषात नववर्षाचं स्वागत केलं. हॉटेल्ससह अनेक इमारतींवरही आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. अतिउत्साही नागरिकांकडून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. अनेक ठिकाणी संगीत संध्या आणि अन्य मनोरंजनाच्या कार्यक्रमांतून नवीन वर्षाचं स्वागत करण्यात आलं. नवीन वर्षाचं स्वागत देवदर्शनानं करण्यासाठी भाविकांनी विविध मंदिरांच्या ठिकाणीही गर्दी केली होती. भाविकांची संभाव्य गर्दी लक्षात घेऊन नाशिक जिल्ह्यातल्या वणीच्या श्री सप्तशृंगी देवीचं मंदिर आणि शिर्डी इथलं साईबाबांचं मंदिर दर्शनासाठी 24 तास खुलं ठेवण्यात आलं आहे. विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून प्रत्येक लाभार्थ्याला केंद्र सरकारच्या योजनांचा लाभ मिळवून देऊ आणि विकसित देश घडवण्यासाठी प्रत्येकानं योगदान देण्याचा संकल्प या नववर्षाच्या सुरुवातीला करूया असं आवाहन केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार यांनी काल कोल्हापूर जिल्ह्यात केलं. करवीर तालुक्यातील शिंगणापूर इथं संकल्प यात्रेला त्यांनी भेट दिली. त्यावेळी त्यांच्या हस्ते यात्रेतील चित्ररथाचं उद्घाटन करण्यात आलं तसंच लाभार्थ्यांना लाभाचं वाटप करण्यात आलं. सातारा जिल्ह्यात फलटण तालुक्यातील सुरवडी गावात केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा संकल्प यात्रेत उपस्थित होते. ही संकल्प यात्रा काल धुळे आणि नांदेड जिल्ह्यातील विविध गावातही पोहोचली. केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी काल हिंगोली जिल्ह्यातल्या औंढ्या नागनाथ आणि सेलसुरा या गावात विकसित भारत संकल्प यात्रेला भेट दिली. ही संकल्प यात्रा पुढच्या पिढ्यांनाही विकासाचा महामार्ग दाखवते आहे असं भूपेंद्र यादव यावेळी म्हणाले. औंढ्या तालुक्यातील एक लाभार्थी मुंजा कुंडलिक कदम यांनी आपली प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, मी कृषी अभियांत्रिकीकरण योजनेअंतर्गत कंबाईन हार्वेस्टर घेतली आहे. त्या कंबाईन हार्वेस्टरची अनुदानित रक्कम 11 लाख रुपये असून मी हे अनुदानित रक्कम महाडीबीटी या योजनेअंतर्गत घेतलेली आहे. याचा उपयोग मी शेतीच्या कामासाठी करणार आहे. कंबाईन या हार्वेस्टर अंतर्गत या वाहनातून सर्व क्रॉप काढले जातात. जळगाव जिल्ह्यातील कुसुंबे इथले वीर जवान भानुदास पाटील यांना काल हजारो नागरिकांनी श्राश्रुपूर्ण नयनांनी अखेरचा निरोप दिला. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जवान भानुदास पाटील यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. भानुदास पाटील भारतीय सैन्य दलात भूज इथं सेवा देत होते. 30 डिसेंबर रोजी त्यांचा आकस्मिक मृत्यू झाला. छत्रपती संभाजीनगरजवळच्या वाळूज औद्योगिक वसाहतीतल्या सनशाईन एंटरप्राइजेस कंपनीत परवा मध्यरात्री आगीच्या दुर्घटनेत 6 कामगारांचा मृत्यू झाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं असून या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी 5 लाख रुपये देण्याचे निर्देश दिले आहेत. राज्याच्या क्रीडा युवक सेवा संचालनालयाच्या वतीनं लातूर जिल्ह्यातील उदगीरमध्ये सुरू असलेल्या राज्यस्तरीय युवा महोत्सवात काल पहिल्या क्रमांकाच्या सर्वाधिक 4 पारितोषिकांसह एकंदर 8 पारितोषिकं जिंकत लातूर विभागानं बाजी मारली तर पहिल्या क्रमांकाच्या 2 पारितोषिकांसह 8 पारितोषिकं घेऊन कोल्हापूर विभागानं आपलं कौशल्य दाखवून दिलं. हवामान. येत्या 2 दिवसात राज्यात सर्वत्र कोरडं हवामान राहील असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राष्ट्र प्रथम हा मंत्र समोर ठेवून कार्यरत रहा. मन की बात मधून पंतप्रधानांचं आवाहन. युवा पिढीनं शारीरिक आणि मानसिक आरोग्य जपण्याला प्राधान्य द्यावं, पंतप्रधानांची अपेक्षा. स्वच्छ माझा महाराष्ट्र अभियानाचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रारंभ. डॉक्टर नितीन करीर यांनी स्वीकारला राज्याच्या मुख्य सचिव पदाचा कार्यभार. आणि सरत्या वर्षाला निरोप देत नवीन वर्षाचं सर्वत्र जल्लोषात स्वागत. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.